ग्रीन बेल्ट म्हणजे ऊसाचा पट्टा. खतपाण्याच्या अतिवापराने या भागात जमिनीचा पोत बिघडला. याचा परिणाम उत्पादनावर होऊ लागला. माती परीक्षणानंतर या भागात सूक्ष्म अन्नद्रव्याची कमतरता असल्याचं शेतकऱ्यांच्या लक्षात आलं. त्यामुळे इथल्या ऊस उत्पादकांना खत पाण्याच्या व्यवस्थापनाविषयी मार्गदर्शन करण्यासाठी नुकताच एक मेळावा आयोजित करण्यात आला होता. मराठवाड्यातील मांजरा या ऊस पट्ट्यातील हे शेतकरी. ऊसाचं घटतं उत्पादन हे या शेतकऱ्यांपुढचं सर्वात मोठं आव्हान आहे. मांजरा नदीचं मुबलक पाणी आणि रासायनिक खतांचा या शेतकऱ्यांनी वारेमाप वापर केला. त्याचे दुष्परिणाम आता दिसू लागलेत. घटत्या ऊस उत्पादनामुळे वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट आणि जुवारी इंडस्ट्रीजनं या भागातील काही शेतातील मातीचं परीक्षण केलं. या जमिनीत सूक्ष्म अन्नद्रव्याची कमतरता असल्याचं त्यांच्या लक्षात आलं. या शेतकऱ्यांच्या जमिनीत बोरॉन, झिंक आणि पोरॅशची कमतरता जास्त जाणवली. पिकाला आपल्याला रासायनिक खतामधून 3 अन्न घटक मिळतात, परंतु प्रत्यक्षात 16 अन्न घटकांची आवश्यकता असते आणि त्या 16 घटकाची अन्न आवश्यकता असल्यामुळे ते पिकं काय करतात की काय हवेतून, काय पाण्यातून आणि काय जमिनीतून घेत असतात. परंतु रासायनिक खतामार्फत आता जे प्रचलित आहे ते फक्त नत्रस पालासच मिळतं आणि आता आपल्या पाहणीमध्ये असं आढळलेलं आहे की त्याच्यामध्ये आता सूक्ष्म अन्न घटकाची सुद्धा कमतरता वाटते आणि ती वरून शेतकऱ्याला देणं गरजेचं आहे. आणि त्याचं महत्व पटावं म्हणून आपण अशा पद्धतीने वेगवेगळे मेळावे, डेमॉन्स्ट्रेशन शेतकऱ्याच्या ह्याच्यावर प्रात्यक्षिक घेऊन देत असतो. शास्त्रज्ञांच्या मार्गदर्शनामुळे या भागातल्या काही शेतकऱ्यांनी माती परीक्षण करून घेतलं. मातीत ज्या अन्नद्रव्याची कमतरता आहे तीच खतं काही शेतकरी आपल्या ऊसाला देतात. त्याचा फायदाही या शेतकऱ्यांना दिसायला लागलाय. पाण्यातून सूक्ष्म अन्नद्रव्य दिल्यामुळे या भागात काही शेतकऱ्यांना ऊस उत्पादनात 20 ते 30% वाढ झाल्याचा अनुभव आहे. सध्या 27 नोव्हेंबरची लागवड आहे. सध्या 20 कांड्यावर ऊस आहे आणि एकदम जवळपास 95% सध्याच्या परिस्थितीला निघेल अशी आमची अपेक्षा आहे. याच्या मागच्या ह्याच्यामध्ये आणि आताच्या उत्पादनामध्ये जवळ 15 ते 20 टनाचा फरक पडणार. 15 ते 20 टन जास्ती मिळणार. ते ज्यावेळेस लागवड करते वेळेस सुपर पोटॅश आणि त्याच्यासोबत बोरॉन आणि झिंक आणि बोरॉन 11 हे जे वापरलं लागवड करते वेळेस त्या आणि त्याच्यात ऊसाची लागवड केली आणि उगवण शक्तीला पण भरपूर असं चांगला प्रतिसाद आला आणि त्या ज्यावेळेस ऊसाची जाडी, लांबी, उंची म्हणजे सगळ्या बाबतीत असं एक वेगळेपण जाणून आलं. मांजरा पट्ट्यातील सर्वच शेतकऱ्यांनी माती परीक्षण करण्याचा सल्ला या मेळाव्यामध्ये देण्यात आला. यावेळी परभणीच्या मराठवाडा कृषी विद्यापीठानं सूक्ष्म अन्नद्रव्याच्या वापरासाठी शिफारसी केल्या आहेत. त्यात हेक्टरी 25 किलो झिंक, 25 किलो पोरॅश आणि 10 किलो बोरॉन देण्याची शिफारस करण्यात आली आहे. माती परीक्षणामुळे खतांचा वारेमाप वापर कमी होईल, शेतकऱ्यांचा पैसा वाचेल आणि जमिनीचं आरोग्य जपण्यासाठी मोठी मदतही होईल. बीडहून गोविंद शेळकेसह ब्युरो रिपोर्ट, स्टार मथा.